शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विधान परिषदेतील सदस्य आमोशा पाडवी यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला, पण हा हादरा केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित राहणार नाही। त्याची झळ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही बसणार आहे। कारण पाडवी यांच्या जाण्याने विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होणार आहे। पर्यायाने दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाऊन त्यांची खुर्ची काँग्रेसच्या आमदाराला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधान परिषदेत सध्या ठाकरे गटाचे 8 सदस्य आहेत। आमोशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हे संख्याबळ 7 वर घसरले आहे। त्यातच ठाकरे गटाच्या 3 आमदारांचा कार्यकाळ येत्या जून व जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 4 पर्यंत घसरून आपसुकच अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची महाविकास आघाडीतील काँग्रेसला मिळणार आहे।